पुण्यातल्या अपघात प्रकरणावरून आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। 100 कोटींचे आरोप असणाऱ्यांनी राजीनाम्याची मागणी करू नये असा टोला देवेंद्र फडणवीसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना लगावलाय। तर आधी कोर्टाचा निकाल वाचा आणि नंतर बोला असं उत्तर अनिल देशमुखांनी फडणवीसांना दिलंय। अरे भाई देखो, जिनके ऊपर 100 करोड़ की वसूली का आरोप लगा हो और कोर्ट ने हमने नहीं, उनकी सरकार थी, कोर्ट ने जिनके ऊपर एफआईआर किया हो, ऐसे व्यक्ति के बोलने के ऊपर क्यों मेरी प्रतिक्रिया मांगते? ब्लड रिपोर्ट याला किती वेळ लागतो? म्हणजे कोणाच्या दबावाखाली संपूर्ण यंत्रणा काम करते आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे। ब्लड रिपोर्ट याला इतका उशीर का? आणि सर्वात माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की 14 तासात रविवार असताना सुद्धा कशी त्याला बेल मिळाली? जो माझ्यावर आरोप झाला होता त्यामध्ये हायकोर्टाने काय निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाने काय ऑब्झर्वेशन दिले, याचं व्यवस्थित वाचन करावं आणि मग माझ्यावर झालेल्या आरोपाचं बोलावं।